तर आज आपल्याला घ्यायचे होते थोडे शेअर, तर म्हणलं आज व्हिडिओ पण बनवून टाकू, ब्लॉग बनवू. आपण थोडे थोडे करून कधी मध्ये घेत असतो, थोडी पेमेंट उरली की मग थोडे शेअर घेत असतो. तर म्हणलं आज त्याचा ब्लॉग बनवू. आणि थोडे आता मध्ये मार्केट पण पडलं होतं, त्याच्यामुळे आपण घेतले नव्हते. पण असं थोडं पॉझिटिव्ह सेंटिमेंट तयार झालं, GST रिफॉर्म झालं आहे. असं वाटतं आता मार्केटला बूस्ट मिळेल, मार्केट पॉझिटिव्ह साईडनं जाईल. त्याच्यामुळं म्हणलं आता थोडी इन्व्हेस्टमेंट करू. बघू 5-1 हजारात जेवढे येते तेवढे घेऊ. आपण थोडे थोडेच घेत असतो. अगोदर पण आपण काही घेतलेले आहेत. आता कंपनी मला असं वाटतं आपण आता झोमॅटोचं घेऊ. तर बघू आता काय होतं. आपण इन्व्हेस्टमेंटसाठी, शेअर घ्यायसाठी, विकायसाठी ग्रो वापरत असतो. तर ग्रो आता ओपन करून घेतो अगोदर. ऑलरेडी आपण त्याच्यामध्ये वॉलेटला पैसे ॲड केले 5,000च्या आसपास. तर जेवढे येते तेवढे घेऊ आता. ऑलरेडी आज मार्केट पॉझिटिव्ह साईडला आहे, पण आज आपली होल्डिंग ही नेगेटिव्हमध्येच आहे. आता ती खालीवर होतच असते, त्याचं काय नाही. आता ऑलरेडी आपल्याकडं झोमॅटोचे 25 आहेत आणि आणखीन घ्यायचे आहेत आपल्याला. आता जेवढे येते तेवढे बघू त्याचे. हो, तर झोमॅटोचा 326 रेट सुरू आहे. आज 1% डाऊन पण झाला आहे तो, म्हणजे चांगली आज त्याच्यामध्ये घसरण झालेली आहे. तसं बघायला गेलं त्याचं ॲनालाइज तर तो ऑल टाईम हाईच्या आसपासच सुरू आहे सध्या. आपण तो ऑलरेडी इथं कुठंतरी बाय केलेला होता, इथं बाय केले होते आपण. आणि आज आपण परत ऑल टाईम हायपाशी बाय करतो आहे. जर तो तिथं सस्टेन झाला तर आणखीन वर जाण्याची शक्यता आहे. पण थोडेच घेऊ आपण, आणि जेवढे बसते तेवढे लाँग टर्मसाठीच बाय करत असतो आपण. आणि जर मन झालं तर आपण निघून पण जात असतो, त्याचं काय नाही. तर बॅलन्स आपल्याकडं मी 4,965 वॉलेटला आहे आपल्याकडं, आणि 4,908 रुपयामध्ये ते आपल्याला 15 बसते. तर आपण डिलिव्हरीमध्येच घेतो आहे आणि 15 बसतात, मार्केट प्राईजलाच घेतो आहे. तर बाय करतो आहे आता. डन. सिक्युरिटीज अंडर फॉलोविंग लिस्ट ऑफ कॅशन स्क्रिप्टी ग्रेटर दॅन पी वगैरे जास्त दाखवतं आहे. ते सजेशन पण देत आहे आपल्याला ते सध्या. आता सर कसं सुरू आहे कसं नाही, याच्यामध्ये पी हायर आहे म्हणतं आहे ते. ठीक आहे, पण आता असा शेअर आहे तो होतच राहतं त्याचं थोडंफार खालीवर. आपण बाय करू आता. तर बाय झाले आपले. आपण आता 15 घेतले आत्ता, आणि आपल्याकडं ऑलरेडी झोमॅटोचे आता अगोदरचे 25 होते आणि हे 15. आता टोटल आपल्याकडे त्याचे झोमॅटो 40 झालेले. ठीक आहे, तर आपण थोडीफार इन्व्हेस्टमेंट करत असतो, जेवढी पेमेंट उरण तेवढी, आणि थोडी करूनच फ्युचरसाठी थोडी सेविंग करत असतो.